मुक्तीकरिता एक स्वतंत्र मुद्दा आपल्याला प्राप्त झालेला पाहायला मिळेल। एक स्वतंत्र मुद्दा प्राप्त झालेला पाहायला मिळेल। तुम्ही पहा, अगदी पहिल्यापासून विचार करा, संग्राम बापू भंडारे यांनी पहिल्या दिवशी आपल्याला समस्त हिंदूंनी एकत्र येऊन मलंग गडावरची वहिवाट वाढवली पाहिजे आणि त्या वहिवाट वाढवण्याकरिता जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते सक्रियत्वाने करण्याकरिता जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी अनेक तरुणांसोबत इथपर्यंत उपस्थित राहीन, हा मुद्दा संग्राम बापूंनी पहिल्या दिवशी सांगितला। दुसऱ्या दिवशी विशाल महाराज खोले यांनी कीर्तन केलं। खोले महाराजांनी आपल्या सगळ्यांना विनंती करून सांगितलं की मलंग गडाची मुक्ती हा विषय फक्त कीर्तनापुरता मर्यादित न ठेवता तो सक्रियत्वाने समाजाला कसा देता येईल याच्याकरिता आपण प्रयत्न केले पाहिजे। तिसऱ्या दिवशी भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी आपण ज्या ज्या काही उद्घोषणा करतो त्याच्यामध्ये एक नवीन उद्घोषणा, म्हणजे काही लोकांना परिचित असेल पण अपरिचितांना एक नवीन उद्घोषणा आपल्याला दिली की भाविका जागा हो, मलंगडाचा धागा हो। ही पूज्यश्री भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटलांनी आपल्याला एक उद्घोषणा दिली। त्यानंतर हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले यांचं कीर्तन झालं। पूज्यश्री जयवंत महाराज बोधलेंनी आपल्या सगळ्यांना एक नवीन दिशा अशी दाखवली की ही जर नाथ परंपरेची गुरुगादी असेल तर महाराष्ट्रात जेवढ्या उपस्थित असलेल्या नाथ परंपरेच्या गाद्या आहेत त्या प्रत्येकांच्या ठिकाणी जाऊन विनंती करून त्यांना मलंग गडावर एकदा आपण बोलवलं पाहिजे, जेणेकरून त्या सगळ्या नाथपंथीय गाद्या आपल्याला मलंग नाथाच्या मुक्तीकरिता काय करता येतील याच्या सूचना देऊ शकतील। पुन्हा कालच्या दिवशी परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांचं कीर्तन झालं आणि आचार्यांनी आपल्या परिसरातील प्रत्येक कीर्तनकारानं एक एक पौर्णिमेची वेळ आपल्या या मलंग नाथाकरिता द्यावी आणि असा आदेश त्यांनी दिला आणि मला तर ठणकावून सांगितलं की तुम्ही एक पौर्णिमा घ्या। त्याप्रमाणे काल पूज्य वारिंगे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, विनीत महाराज या ठिकाणी उपस्थित होते। हे सगळ्यांनी एक एक पौर्णिमा घ्यावी अशा पद्धतीचा एक गोष्ट काल आचार्यांनी आपल्याला सांगितली। आज हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचं कीर्तन झालं आणि माऊली महाराजांनी आपल्याला आणखी एक चांगला मंत्र दिला, श्री मलंग गडाची रक्षा हीच आपली दीक्षा। असं करून असेल तर प्रत्येक दिवशी मलंगनाथाचं जागरण हे प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखातून आतापर्यंत झालेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं श्री मलंगगड महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो याची प्रचिती आपल्याला दिवसेंदिवस येते।